चळेपासून ते आदमापूर ही कुठेही अडचण नाही. समध्या भक्तांनी आम्हाला सेवा पालखी केलेला आहे की घर संसार प्रपंच ह्याचा मला भानच राहत नाही ह्याच्या पुढं की आमचं पाठीमागं किती नुकसान होतंय की आपण पुढे गेलो आपली मुलं बाळ माग ह्याचा आम्ही विचारच करत नाही. एवढा अनुभव आहे, एवढं चालतोय, एवढं पायी पायी जातोय, पण त्याचा आम्हाला त्रास वगैरे काही नाही. माझ्या बाळूमामासारखं दैवत ह्या जगाच्या पाठीवर कुठेही नाही आणि होणारही नाही. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. आज आपण सांगोला तालुका या ठिकाणी मार्केट यार्ड या ठिकाणी आपण जगद्गुरू संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यातील चळे गावापासून आदमापूरपर्यंत हा सोहळा पायी चाललेला आहे आणि यामध्ये हजारो भाविक भक्त मोठ्या उत्साही वातावरणामध्ये त्यामध्ये सहभागी होत आहेत. आज त्या पालखीचा सोहळ्याचा दुसरा दिवस असून आज पालखी या ठिकाणी सांगोल तालुक्यामध्ये आलेली आहे. या भाविक भक्ताकडून आपण जाणून घेऊया की पालखीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना काय उत्साह येतो, पालखीतील त्यांचे जे काय अनुभव आहेत हे आपण या भाविकाकडून या ठिकाणी जाणून घेत आहे. ताई, कुठून आला, गाव कुठलं तुमचं? जय बाळूमामा. जय बाळूमामा. आम्ही चिलाईवाडी गाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या बाळूमामाचा आम्हाला एवढा अनुभव आहे, एवढा की घर संसार प्रपंच ह्याचा मला भानच राहत नाही ह्याच्या पुढं की आमचं पाठीमागं किती नुकसान होतंय की आपण पुढे गेलो आपली मुलं बाळ माग ह्याचा आम्ही विचारच करत नाही. एवढा अनुभव आहे, एवढं चालतोय, एवढं पायी पायी जातोय, पण त्याचा आम्हाला त्रास वगैरे काही नाही. म्हणजे बाळूमामाच्या एकदा भक्तीमध्ये तुम्ही विलीन झाला की घरदार परपंच काही आठवत नाही आणि बाळूमामाच्या त्या भक्तीमध्ये तुम्ही रमण होऊन त्या ठिकाणी या पालखीमध्ये सहभागी झालेला आहात. कुठून आली काय दीदी? मी विटेमधून आली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. पालखीत कशी काय, कोणी घरच्यांनी जावं म्हणून सांगितलं की काय? माझ्या मनानेच आली. मी मनानं कशी काय आली? नाही म्हणजे मला बाळूमामाची ओढ होती त्याच्यामुळे. म्हणजे तुला बाळूमामाची भक्ती करायची ओढ होती म्हणून तू आली का? शाळेला वगैरे जाती का? जाते. कितवीला आहे? 13वीला. 13वीला आहे. मग आता पालखी 10 दिवस चालले, काय मागून आहे बाळूमामाला? काय नाही, काहीच नाही. नाही असंच सेवा. सेवा. गाव आंबे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. चळे इथे एक मंदिर कमीत कमी 11 वर्ष झाले असतील. 11 वर्ष मंदिर हुबावर म्हणजे चालू करून झालेत. त्याचे पुजारी आहेत कांतीलाल सरीक म्हणून. ही काय आधीपासून काय मला माहीत नव्हतं. मी तिथं 5 वर्ष झाली सेवा करतोय. 5 वर्ष झालीच. तेव्हापासून मी देवाच्या बाळूमामाच्या साहित्यात आहे. कुठेही बोलवलं तर मी कधीही नाही, अजून तोंडातनं शब्द नाही माझा. मी सेवेला जातोच. एक मुलगा आहे, एक मुलगीचं लग्न झालेलं आहे आता तुरुत. फक्त ती मुलगा आता 11वीतनं ते शाळा बंद केली. ती पूर्ण शेती गाया बघतो. मी फक्त कायम मामाची सेवा करत आलेलो आहे आतापर्यंत. कुठंही निघालो तर मामासंगच मी असतो 24 तास. आणि मामाचा महिमा बघावं तेवढा थोडा आहे. एवढं म्हणजे अंतकरणापासून भक्ती केली तर मामा काही देखून कमी पडू देत नाहीत. हे असं लय वेळा झालेलं आहे. भक्ती मनापासून नक्की 100% मिळेल. आदमापूरला तुम्ही गेल्या वर्षी पण गेलतो. 10 दिवसाचा तुमचा प्रवास आहे. होय. आता कसं जाणार? आता टप्प आम्हाला आदल्या दिवशी आम्ही 8 दिवसाखाली गेलो टप्प ठरवायला. जत तट टप्प आम्हाला कुठलीही अडचण आली नाही. काय भक्तांनी बोलवून आमची पंगत घ्या म्हणून सांगितली. इथं आमचा प्रसाद घ्या, ही घ्या. काय जणाला नको म्हणून सांगितलं पुढल्या वर्षी तुम्ही. मग कोणी चहा करतंय, कोण चिवडा आणतंय, कोण काय करतंय, हे आम्हाला देते तेच. मग आम्ही इथून चळेपासून ते आदमापूर ही कुठेही अडचण नाही. समध्या भक्तांनी आम्हाला सेवा पालखी केलेला आहे. त्यामुळे कशाची पण अडचण नाही. दोघं जण चाललाय का काय? हा, दोघं बी चाललोय. घरदार हाही बाळूमामा बघतोय. जर्शी कोण बघायचं? बाळूमामा बघेल की. बाळूमामा सगळं सोडून पण ती बघाय कोण? लेकरं बाळ हाय, 3 लेकर आहे. ती आई बाबा आहे, भाव आहे. जा म्हणले काय होईल ते होईल. मग आमची आम्ही आहे, जा बाळूमामाला म्हणले पाहिजे. ही असं एवढं घेऊन चालणं होतंय का? 1 नंबर. काय दुखत नाही, काय नाही, त्रास नाही, काय नाही, हे अजिबात नाही. आमच्या मुलांना सुद्धा बाळूमामा म्हणल्यावर एवढी ओढ लागते. बाळूमामाला जा आहे खरं, पण येताना मूर्ती घेऊन ये किंवा आम्हाला घोंगड्याचं ही कड घेऊन ये.
आता द्वैतातली लोक कशी म्हणते ती मेल्यावर स्वर्ग आहे, मेल्यावर स्वर्ग आहे. खरं अक्षरशः आम्हाला इथं आज जिवंतपणी स्वर्ग बघायला मिळाला ह्या बाळूमामाच्या दरबारात. आता दोघं जण जोडीन चाललाय, काय संकल्पना आहे तिथं जायपर्यंत? काय नाही बघा, हाय हे असं नीट व्यवस्थित राहा. हाय बाळवामन हाय ठाकटीक ठेवलंय. हा. हेच आम्हाला अपंग ठेवला असता किंवा आणखीन रोगी ठेवला असता आम्ही तत्र पोचलो नसतो. तर 10 दिवस आता धंदा बुडला की आचार्याचा? अहो बुड ना 10 दिवसाचा बुडला तर आम्हाला 10 दिवसात महिन्याची कमाई करून देईल बाळूमामा. हा. भगवंत एवढी पाठीच्या भक्ती आहे तुमची. अहो भगवंत पाठीच्या असल्यावर धंदा बुडला आणि काय बुडला त्याला काय होतंय. जर कोळसा जर झालं माग महागार आली त्या कोळशाचं सोन होईल. म्हणजे एवढी तुमची नितांत होय, होय. भक्ती आहे. सांगायचा एकच मुद्दा आहे, ह्या बाळूमामासारखं दैवत ह्या जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि हा कलियुग आहे. कलियुगात जो मामांची सेवा करल त्याला त्याच्या उभ्या आयुष्यात काही कमी पडत नाही. त्याच्या लेकरा बाळांचा प्रपंच सुख समाधानात चालतोय. आणि विशेष म्हणजे जर आईबाप जर मुलांचे बाळूमामांच्या सेवेत असतील तर त्यांचा मुलगा प्रथम सांगायचं म्हणजे व्यसनी निघत नाही. कारण संस्कार त्याच्या घरामध्ये चांगले जपले जातात ह्या बाळूमामाच्या कृपेनं. आणि एवढंच सांगायचं आहे, एवढा बाळूमामाचा महिमा आहे की मारावं तरी त्या बाळूमामाचं बाळूमामानंच आणि तारावं तरी त्या मामानंच, एवढी माझी हे आहे. म्हणूनसाठी मी जोपर्यंत माझ्या दंडात प्राण आहे तोपर्यंत माझी वारी कधीही चुकणार नाही ह्या मामांची. तुम्ही अंतकरणापासून मामाला निघालात. आता एवढे लोक कुणालाही न चल म्हणता माझ्याबरोबर निघालेत. आनंद ह्या मामांच्या वाटेवरती घेत आहेत. आणि मामांचा स्वर्ग सोहळा मेल्यावरती बघायला मिळतो लोक सांगतात, पण जिवंतपणे मामांचा दरबारात स्वर्ग सोहळा बघायला मिळतोय याच्याहून काही सुद्धा आनंद नाही मोठा. की आता कधीपासून दिंडीची सुरुवात आहे तुमची? कधीपासून? गेल्या वर्षी केली मी दिंडीला सुरुवात. हा. गेल्या वर्षी दिंडीला सुरुवात केली आणि आज दुसरं वर्ष आहे. माझ्या अंदाजे ह्या वर्षी बरेच लोक आलेत. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही 2-3 पटीने जास्त लोक येतील. आदमापूरला सांगायचं एकच महिमा आहे. माझ्या मामानं सांगितलंय, माझे आदमापूर प्रति पंढरपूर होईल. जसं पंढरपूरला दिंड्या येतात लांबून, तशा माझ्या मामाला अनेक स्वरूपातनं दिंड्या आदमापूरला 100% इथून पुढे जाणार. कारण आज जर आम्ही सुरुवात केली असेल तर ह्याच्या पाठीमागं अनेक जण सुरुवात करून काही दिवसातच मामांना ह्या भागातून असतील अनेक कुठल्या भागातून असतील तर मामाला पंढरपूरसारख्या दिंड्या स्वरूपाचं एक महत्त्व येईल आणि मामा त्यांचं कल्याण करतील एवढंच मला वाटतं. आता 1 तारखेपासून निघाला, 9 तारखेपर्यंत पोहोचताय. कसं कसं टप्प घेत आहे? रोज कसा प्रवास आहे? रोज प्रवास पहाटे आम्ही 4ला रस्त्यावर चालायला लागतो. 8ला जागेवरती थांबतो. तिथून मग मामा आंघोळी उरकून जेवण आरती करून प्रसाद घेऊन तिथंच थांबतो 4 वाजेपर्यंत. 4ला परत प्रवास चालू होतो आणि 8ला 8:30ला आम्ही थांबतो. रोज 30 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. सगळं व्यवस्थित नियोजन आहे? सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला कशाचीही अडचण नाही. आता 9 तारखेला आदमापुरात पोहोचल्यानंतर पुढचं काय नाही? काहीच नाही. तिथून आम्ही आता 9 तारखेला पोहोचल्यानंतर माघारी येण्याची पण सोय केली आमच्या लोकांनी. हां, म्हणजे जाताना चालत जाताना येताना वाहनाने येणार आहे. पाहणार. आत्ताच आपण ह्या ठिकाणी जगद्गुरू संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यातील चळे या ठिकाणी पासून ते आदमापूरपर्यंत पायी चाललेला आहे. यात हजारो भाविकांचा ह्या ठिकाणी सहभाग आहे. अनेक भाविक भक्तांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहे. तेज महाराष्ट्र वार्तासह मी प्रवीण